लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पाहायला मिळते। मावळमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार न केल्याचा आरोप करण्यात येतोय। वरिष्ठांनी सांगूनही महायुतीचं काम केलं नाही असा आरोप बारणेंनी केलाय। काही कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्याचा दावा श्रीरंग बारणे यांनी केलाय। मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे हे महायुतीकडून उमेदवार होते आणि आता त्यांनी थेट हे आरोप केले। माननीय अजितदादा पवार यांनी माझं चांगल्या प्रकारे काम केलं। कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या, परंतु खालचा कार्यकर्ता थोडा काही नाराजी पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये होती आणि ती शेवटपर्यंत राहिलेली। काही कार्यकर्त्यांनी यामध्ये सगळ्या मतदानामध्ये चुकीच्या पद्धतीने काम केलं हे नाकारून चालणार नाही, परंतु नेत्यांनी आमदारांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले, खास करून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या घटक पक्षाच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठं मताधिक्य राहील। वरिष्ठ पातळीवरती नेत्यांनी दखल घेऊन त्यांनी काम केलं, आमदारांनी काम केलं, मोठ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं। खालच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही संकोच होता आणि तो मतदानामध्ये दिसेल आपल्याला, नाहीतर समोरच्या उमेदवाराचं ते डिपॉझिट देखील राहिलं नसतं। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः खासदार श्रीरंग बारणे जोडलेले आहेत। बारणेजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। महायुतीच्या माध्यमातून आपण उमेदवार होतात आणि त्यानंतर आता आपण मतदानाच्या नंतर अशा प्रकारचा आरोप करत आहात की राष्ट्रवादी, विशेष करून अजित पवार गटाच्या माध्यमातून काही कार्यकर्त्यांनी आपला प्रचार केला नाही, यावरती आपली नेमकी प्रतिक्रिया काय? नाही, म्हणजे आरोप नाही, मी वस्तुस्थिती मांडलेली आहे खरं तर आज सकाळी पत्रकारांना। राष्ट्रवादीचे नेते माननीय अजितदादा, त्या ठिकाणचे स्थानिक आमदार सुनीलजी शेळके यांनी माझं काम प्रामाणिकपणे केलं, कालच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या, परंतु कार्यकर्त्यांमध्ये काही तळातल्या कार्यकर्त्यांमध्ये काही संभ्रम होता, तो मात्र दूर झाला नाही आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने काम केलेलं नाही। नक्कीच बारणेजी, मात्र मतदानाच्या अंतर्गत ज्या काळामध्ये प्रचार यंत्रणा सक्रिय होती, प्रचार सुरू होता, त्या दरम्यान ज्यावेळी या गोष्टी आपल्याला जाणवल्या, लक्षात आल्या, त्यावेळी आपण महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात काही तक्रार किंवा संवाद साधलाय का? नाही, तक्रारीचा काही प्रश्नच येत नाही। आम्ही महायुती म्हणून बरोबर लढलो, बरोबर निवडणुकीला सामोरं गेलो। माननीय अजितदादा प्रचाराच्या दरम्यान आले त्यावेळेस काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात मी त्यांनाही सूचना दिल्या। राज्याचे मुख्यमंत्री तसेच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनाही याची पूर्वकल्पना दिली, बावनकुळेजींना पूर्वकल्पना दिली। निवडणूक झाल्यानंतर किंवा मतदानाचा निकाल आल्यानंतर काही गोष्टी बोलण्यापेक्षा ज्या परिस्थितीतून जात होतो त्या परिस्थितीने त्यांच्या कल्पना कानावर घातली होती। अगदी नक्कीच, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे की पक्षाची अधिकृत भूमिका नसून काही वैयक्तिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्फत आपल्या विरोधात प्रचार केलाय। हो, नाही, काही कार्यकर्त्यांनी पक्षाने त्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांना सूचना दिल्या, जाहीर सभेमधून सुद्धा प्रत्यक्षपणे भूमिका मांडली, परंतु खालचे जे काही कार्यकर्ते होते त्यांनी मात्र जे करायचं ते केलं। नक्कीच नक्कीच बारणेजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे जे विद्यमान खासदार आहेत ते महायुतीचे उमेदवार होते, मात्र आता त्यांनी थेट अशा प्रकारचा दावा केलेला आहे की महायुतीमध्ये अजित पवार गट, विशेष करून राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार करण्यात आलेला नाही। वरिष्ठांकडून समजूत दिल्याच्या नंतर देखील त्यांनी विरोधामध्ये प्रचार केला, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।